शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आपण तिळगुळ समारंभानिमित्त एकत्रित झालो. या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आदरणीय परिचारक मॅडम, सर्व प्राध्यापक वृंद आणि तुम्ही सर्व सुंदर अशा दिसणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, कालच कार्यक्रमाची सूचना दिली आणि आज आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत. तर ह्या कार्यक्रम घेण्यामागचा एक उद्देश होता की आपण एकमेकांमध्ये छान प्रकारे एक सण साजरा करायचा. मी सांगितलं होतं की कुठली धार्मिकता आपल्याला याच्यातून पसरवायची नाहीये, तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक चांगला संदेश आपण याच्यातून देणार आहोत. तर कालच आपल्या महाविद्यालयात प्रणव परिचारक सर येऊन गेले आणि एक यशस्वी पुरुषांच्या मागे एक यशस्वी स्त्री असते हे उदाहरण तुम्हाला देण्यासाठी म्हणून लगेच आम्हाला काल सुचलं की आपण मॅडमला बोलवावं महाविद्यालयात आणि मॅडमच्या हस्तेच आज तिळगुळ समारंभाचं. कालपर्यंत म्हणजे कुठला पाहुणा आपण निश्चित केलेला नव्हता, खरं तर त्या पाहुण्या नाही आपल्यामधल्याच आहेत. मग काल असं अचानकच आम्हाला वाटलं की सर येऊन गेले तर आपण त्यांच्या मागे असणारी एक यशस्वी स्त्री आपल्या मुलींना परिचित करून द्यावी. तर मॅडम आज महाविद्यालयात आल्या, त्या सर्वप्रथम मी मॅडमचे स्वागत करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा कार्यक्रम घेण्यामागे दोन उद्देश होते. एक तर आपण स्पर्धा घेतली. दरवेळेस आपण रांगोळी काढतो, पण आपल्याला रांगोळी बाजूला ठेवून वेगळ्या प्रकारे कशी रांगोळी काढता येईल ह्या दृष्टिकोनातून ती स्पर्धा घेण्यात आलेली होती. खूप छान प्रकारे विद्यार्थिनींनी त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन केलं. मॅडमनी त्याचं परीक्षण केलेलं आहे. तात्काळ थोड्याच वेळात निकाल पण तुम्हाला मॅडम सांगतील. तर सर्वप्रथम ह्या सगळ्या रांगोळीचे जे कोणी विजेते असतील आणि ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं मी अभिनंदन करते. आणि मॅडमनी सांगितले की नथ आणि पारंपरिक वेशभूषेत यायचं. खरं तर थोडंसं गडबड झाली, अचानक सूचना मिळाल्यामुळे काही मुलींना त्या गोष्टीचं नियोजन करता आलेलं नसेल, पण त्या सहभागी झाल्या. मॅडम ह्यापुढे निश्चित त्याही चांगल्या प्रकारे नटून थटून ह्या कार्यक्रमामध्ये पुढच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील अशी मी इथे मॅडमना ग्वाही देते तुमच्या सर्वांच्या वतीने. आणि आपण हा सण साजरा करतोय, हा सण साजरा करण्यामागचा एक शिक्षक म्हणून किंवा आपण सर्वजण एक शिक्षक होणार आहोत भावी, तर ह्याच्या मागचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक संदेश आपण विद्यार्थ्यांना फक्त द्यायचा आहे. आणि चांगल्या प्रकारे नटणे म्हणजे काही केवळ म्हणजे नटण्यासाठी नाहीये, तर त्याच्या मागचा काय उद्देश आहे, त्याच्या मागे काय नेमका हेतू आहे. संक्रांत हा सण का आहे तर शेतामध्ये चांगलं धान्य पिकलेलं असतं, सध्या सगळीकडे सुबत्ता असते. ही सुबत्ता आपण एकत्रित सगळ्यांमध्ये आपण मिळून मिसळून वाटून खायचं, वाटून देवाणघेवाण करून एकमेकांमध्ये आपण देवाणघेवाण करायची, ह्या दृष्टीने हा सण साजरा केला जातो. आणि नथीचा जो उल्लेख केला की कंपल्सरी नथ, खरं तर नथ घालण्यामागे ही भारताची परंपरा आहे किंवा महाराष्ट्राची परंपरा आहे नथ घालणे. प्राचीन काळापासून नथ घातली जाते. तर पूर्वी, आज सुद्धा आपण म्हणतोय की पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण पूर्वी महिलांकडे कुटुंबाची जबाबदारी असायची, संपूर्ण कुटुंब चालवायची. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवत असताना एक सामाजिक परिस्थिती ज्यावेळेस आपण हाताळतो त्यावेळेस अलंकार घालण्यासाठी म्हणून सुद्धा तिथे नथीचा वापर केला जायचा. आणि त्याच्या मागचा दुसरा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायचं म्हणजे महिलांना राग खूप येतो आणि हा राग कुठेतरी कमी व्हावा म्हणून नथ घालण्याचं म्हणजे त्याच्या मागचा खरा दृष्टिकोन तो आहे की ह्याच्यामधून जो पुरुषांना कानात बुगडी घातली जाते, कारण त्या कानातून तो राग असा बाहेर पडत असतो, तर तो कुठेतरी शिथिल व्हावा. तसं महिलांच्या नाकावर राग असतो आणि तो राग कुठेतरी शिथिल व्हावा, शांतता निर्माण व्हावी, त्यासाठी नथी घातल्या जातात. हा एक दृष्टिकोन नथीच्या मागचा आहे. नटणे हा भाग नंतरचा आहे, हे लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आलेल्या आहेत, त्या नथींमागे एकच उद्देश आहे, राग कमी व्हावा. हा उद्देश आपण पुढे ठेवूयात. आणि असेच जे काही प्रत्येक अलंकाराचे मागचे वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत, सणांच्या मागचे वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत, ते आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवूयात. ही आशा व्यक्त करते की तुम्ही निश्चित पोहोचवताल. आणि तिळगुळाच्या सणाच्या निमित्ताने की मनातला द्वेष, अहंकार, महत्वाचा म्हणजे अहंकार कुठेतरी बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित येऊन हा सण साजरा करू. की खूप अहंकार आहे, आता तर वाढलेलाच आहे, अहंकाराचं प्रमाण वाढलेलं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीला स्वतःचा अहंकार बाळगतो, तर तो बाजूला ठेवावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि निश्चित प्रकारे तुम्ही हा बाजूला ठेवतात, आनंदाने एकमेकांमध्ये हे वर्ष असू, कायमचं असू, आपण आता मैत्रीचं नातं निर्माण केलेलं ते टिकवून ठेवतात, ही आशा व्यक्त करते. सर्वांना तिळगुळ घ्या, गोड बोलाच अशी म्हणजे इथे संदेशही देते आणि संक्रांतीच्या शुभेच्छाही देते. धन्यवाद.